हेमिंग्वेची गाजलेली कादंबरी ओल्ड मॅन अंडर सी, त्याचा पुलंनी मराठीत केलेला अप्रतिम अनुवाद एका कोळीयानं, ज्याचं रसग्रहण मी माझ्या एका पुस्तकात केलं आहे. भावपेशी हे त्या पुस्तकाचं नाव. देशमुख कंपनीने काढलेलं आहे. आता भावपेशी हे काय नाव आहे तर जरा गमतीशीर आहे. काय आहे की तशी सुरुवात अशी झाली की माझी घातचक्र कादंबरी आली, तिला पुरस्कार मिळाले, त्याच्यावर परीक्षणं लिहून आली. खूप चांगली परीक्षणं होती. काही समीक्षकांनी खूप चांगल्या सूचना पण केल्या होत्या. आणि त्या दरम्यान मी लासलगावला माझे मित्र, लासलगाव महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक विजय कात्रे यांची माझी घट्ट मैत्री झाली आणि ते समीक्षेला वाहून घेतलेलं अनुष्ठुप नावाचं एक मासिक होतं, अजूनही आहे. तर अनेक लोक, मसू पाटीलपासून सगळे त्याच्यातमध्ये होते आणि त्या अर्थातच मी वाचत होतो. आणि मी काही वाङ्मयाचा विद्यार्थी नाही ना तत्त्वज्ञानाचा विद्यार्थी, पण मी वाचक आधी आहे, मग लेखक आहे. आणि मला स्वतःला असं जाणवायचं की अरे, एका कोळ्यानं मला इतकं छान आवडतं आहे. ते नेमकं का आवडतं, मला ते अभिजात का वाटतं. मी काही कादंबरी लिहिली, घातचक्र, रासचक्र, एक होता फेंगाड्या. अभिजात असावी ना, असं कुठल्याही लेखकाला वाटतं की नाही. कालातीत त्याचं मजा यावी लोकांना. काय असतं हे, काय नेमका प्रकार असतो. आणि अनुष्टुप आणि अनेक काही लेखांमध्ये मला असं काहीतरी दिसलं. म्हणजे एका सौंदर्यमीमांसेच्या पुस्तकात असं वाक्य होतं की फुलांचं पिवळत्व, म्हणजे त्याने उपमा दिली होती. मी वैद्यकीय व्यवसायात होतो, मेडिकलचा विद्यार्थी. आणि न्यूरोलॉजी काही फार वाटलं नाही मेंदूबद्दल, मी गायनेकॉलॉजिस्ट आहे. पण ही जी उदाहरण आहे ते चुकीचं होतं. कारण फुलातलं पिवळत्व हे ब्रेनचं हार्डवेअर तसं असल्याशिवाय कळतच नाही. फॉर एक्झाम्पल, कुत्र्याला रंग ओळखता येत नाही, माणसाला येतात. त्यामुळे फुलातलं पिवळत्व हे मुख्यत्वे करून माणसाच्या मेंदूमध्ये, त्याच्या हार्डवेअरमध्ये ती कपॅसिटी आहे, म्हणून आपल्याला तो रंग समजतो. आणि त्याचं उदाहरण कसं काय चालू शकतं, नाही चालू शकतं. आणि मग तेव्हा माझ्या डोक्यात आलं की अरे, या सगळ्या समीक्षेच्या प्रकारात एकतर मला वाचक म्हणून नाही समजत काही, ते समजून घ्यायची इच्छा होती, ही मूलभूत प्रेरणा. आणि दुसरं म्हणजे मी म्हटलं तसं की आपण शेवटी माणूस आहोत, आपला ब्रेन आहे, आपण वाचतो आपल्या ब्रेनच्या सहाय्यानं, लिहितो, बोलतो, काही तयार करतो, क्रिएट करतो मेंदूच्या थ्रू. तर मेंदूचे काही बेसिक गुणधर्म आहेत, ते घेताना म्हणजे वाचताना आणि लिहिताना एक शेप करणार ना, म्हणजे काहीतरी त्याच्यावर प्रभाव टाकणार. असं त्याला वगळून आपण नाही लिखाण करू शकणार ना वाचन करू शकणार. मग हे काय आहे नेमकं, हार्डवेअरचं रूप काय आहे, असा विचार करता करता मी एक 15 पानं लिहून काढली की घ्या सर, हे आपण असं वाचतो आणि असं लिहितो आणि त्याच्यावर मेंदूचे हे गुणधर्म असे आपल्याला मदत करतात किंवा त्याचा अडथळा पण होतो. काय असेल 15 पानाची नोट होती. माझे मित्र म्हणाले, अहो हे तुम्ही खूप नवीन लिहिताय काहीतरी, असं असं काही नाहीच आहे कुठे. तेव्हा तुम्ही बरं आहे, तुम्ही बाहेरून आलेले आहात, तुमच्यावर काही तो भूतकाळाचं ओझं नाही आहे आणि एका वेगळ्या पद्धतीने तुम्ही बघताय साहित्याकडेच. तेव्हा तुम्ही लिहा. त्याला काय म्हणायचं ते म्हणूया, आपण तत्त्वज्ञान म्हणूया, सौंदर्यमीमांसा म्हणूया. पण तुम्ही जी प्रक्रिया समजून सांगताय की बाबा माणूस असं वाचतो, असं लिहितो आणि म्हणून अभिजातता याला म्हणावी. मग मी लिहून काढलं थोडं आणि मावशीला पाठवलं. मावशी म्हणजे डॉक्टर सुलोचनाबाई देशमुख, राजा देशमुखांच्या मिसेस. पण अत्यंत प्रगल्भ प्रकाशक. घातचक्र, एक होता फेंगाड्या,
विषाणू या सगळ्या माझ्या सगळ्या कादंबऱ्यांना मला लेखक म्हणून घडवणारं ते एक मोठं विद्यापीठ. आणि त्या स्वतः PhD होत्या त्या काळात. आणि त्यांचा विषय होता कुमारी मातेचा प्रश्न. आणि गाईड डॉक्टर इरावती कर्वे. तेव्हा इतक्या प्रकांड पंडित असलेल्या या मावशीकडून मला उत्तर आलं, फाटकन उत्तर आलं, फोन आला, अरुण तू लिही, हे पुस्तकामध्ये त्याची व्याप्ती वाढव, विस्तृत सांग, देशमुख कंपनी ते पुस्तक छापेल. आणि त्यांनी नंतर मला तेच सांगितलं की हे पुस्तक मराठीत खपणार नाही, कारण तेवढी अजून रिसीव करण्याची आपल्या मराठी पर्यावरणामध्ये अजून तरी काही चिन्ह दिसत नाही. पण जरी खपलं नाही तरी देशमुख कंपनी ते काढेल, कारण हा भारतातला निर्माण झालेला स्वायत्त सिद्धांत असेल, मराठीतला असेल. आत्तापर्यंत इंग्रजीतून उसनवारी झाली, आज पहिल्यांदी आपल्या या मराठीतून एक बीजरूपाने नवीन सिद्धांत. मला हुरूप आला, मी लिहिलं आणि छान झालं ते. म्हणजे आणि तुम्हाला सांगू का, ते सिद्धांत, तत्त्वज्ञान, सौंदर्यमीमांसा थोडं बाजूला ठेवा. खरं आहे, मी तुमच्यासाठी लिहिलं, सामान्य माणसासाठी, माझ्यासाठी. कारण आपल्याला नाही समजत त्यांचं काय शब्द वापरतात, काय काही डोक्यावर न जात. म्हणून आपल्याला समजेल असं काहीतरी लिहावं, निदान मला समजेल असं काहीतरी करावं, म्हणून हा प्रयत्न होता. पण दुर्दैवाने तो लोकांपर्यंत पोहोचला नाही फार. पण कुसुमाग्रजांकडे मावशीने ते पुस्तक पाठवलं, कुसुमाग्रज. आणि काय माणसं होती, म्हणजे त्यांना आपण साहित्यकार म्हणून तर ओळखतोच, म्हणजे कवी म्हणून आहेत, नाटककार आहेत, लेखक आहेत. पण त्या माणसांनी हा पूर्ण नवीन सिद्धांत एखाद्या विद्यार्थ्यासारखा वाचून 10 पानी नोट तयार केल्या होत्या, प्रश्न तयार केले होते. आणि आमची 3 तास चर्चा झाली त्यांच्या घरी. त्यामध्ये म्हणजे त्याच्यानंतर मला आत्तापर्यंत भावपेशीवर इतके चांगलं प्रश्न विचारणं, इंटरॅक्शन करणं, समजून घेणं असं एकही सेशन नंतर झालं नाही. आणि त्यांनी 4 शब्द पण दिले. पण त्यांचं सगळ्यात ते मला म्हणाले, अरे मी समीक्षक नाही, मग मी कशासाठी हा वाचायचं. तर मी म्हणलं, आहे बघा, मी या समीक्षा वगैरे जे काही बोलायचं नाव द्यायचं द्या, पण मी हे लिहिलं आहे ते असं समजून घ्यायला लिहिलं आहे की लेखक लिहितो का आणि वाचणारा वाचतो का वाचतो. तेव्हा तुम्ही जर म्हटलात ना, मला लेखक म्हणून आणि वाचक म्हणून आवडलं तुझं समजावून सांगणं, संपलं आहे मुद्दा. तर त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवून म्हणाले, अरे फार छान झालं आहे, मला समजलं की मी कविता का लिहितो, मी नाटक का लिहितो आणि मी इतर का लिहितो. भरून पावलं. त्यांचे 4 शब्द पण होते आणि भावपेशी दुर्लक्षित झाली असं पण मला म्हणता नाही येणार. राग जाधवांसारख्या अत्यंत थोर समीक्षकांनी त्याच्यावर खूप सुंदर समीक्षण लिहिलं. त्याला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा त्या वर्षाच्या तत्त्वज्ञानाचा सर्वात उत्तम पुस्तक म्हणून पुरस्कार मिळाला. मराठवाडा साहित्य परिषदेचा सुद्धा. आणि मराठवाडा साहित्य परिषदेमध्ये सरा गाडगे यांचं मत त्यांनी घेतलं. सरा गाडगे पितामह, सौंदर्यमीमांसेचे पितामह. त्यांचं सौंदर्यमीमांसा हे पुस्तक वाचून, अभ्यासून आजचे वयोवृद्ध समीक्षकसुद्धा तयार झालेले आहेत. पण थोडंसं तिथल्यावरच ती ज्योत तेवढी पेटली आणि विझून गेली. त्याच्यानंतर खरं म्हणजे सरा गाडगे यांच्या स्वतःच्या म्हणण्याप्रमाणे अभिनव गुप्तानंतर 1000 वर्षांनी भारतात स्वतंत्र सिद्धांत तयार होत होता. पण आपले सगळं कांट, देरिदा, पोस्टमॉडर्निझम, मॉडर्निझम, म्हणजे वाईट नाही, मी स्वतः वाचतो ते, पण सगळं तिकडून आलेलं आपल्याकडे रुजवायचं अशीच कुठेतरी आपली एक धारणा. अभ्यासक्रमामध्ये त्याची नोंद घेतली गेली नाही. पण त्याची नोंद आंतरराष्ट्रीय पातळीवर झाली. कारण मजा बघा, मी जस्ट पाठवलं की मी
15th इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन ॲस्थेटिक्स, सौंदर्यमीमांसेवर 15वी आंतरराष्ट्रीय परिषद. मी सहज विचारलं की मी गायनेकोलॉजिस्ट आहे, मी काही फिलॉसॉफर नाही, मी कॉलेजातमध्ये तुम्ही हे करा काय, मी पाठवू का पेपर, मी एक नवीन सिद्धांत तत्त्वज्ञानाचं नवीन मॉडेल तयार केलं आहे, पाठवा की म्हणाले. आणि माझा धक्का असा बसला की मला 20 मिनटं बोलायची संधी दिली. काय करतो, स्वतःचे खर्च करून गेलो जपानला आणि टोकियोमध्ये बोललो. तिथे आजूबाजूला भयानक म्हणजे सगळे हेड ऑफ द डिपार्टमेंट फिलॉसॉफी, हार्वर्ड विद्यापीठ, अमुक तमुक दणकून मारलं, कारण नवीन होतं, माझं होतं. पण त्याच्यात माझा आग्रह होता, त्या पेपराचा विषय असा होता की आजवरच्या तत्त्वज्ञानाच्या हिस्ट्रीमध्ये भावपेशी हे मॉडेल रूपानं पहिल्यांदा काहीतरी तत्त्वज्ञान मांडलं जाते. साधं इलेक्ट्रॉन मॉडेल आहे, बरोबर, सगळ्यांना माहिती आहे. कोणी बघितलं का इलेक्ट्रॉन? नाही. तरी आज मी तुमच्यापर्यंत व्हिडिओतून पोचतो आहे, त्याचं कारण तो इलेक्ट्रॉन, म्हणजे त्याचे जे इफेक्ट आहेत त्याचा पुरावा म्हणजे इलेक्ट्रॉनचा पुरावा. तसं मी माझ्या पुस्तकात लिहिलं आहे की भावपेशी नावाचं एक छोटं मॉडेल, की म्हणजे मी कोण आहे हा प्रश्न, उज्ज्वल उद्याची आशा आणि अपेक्षा अशी जाणीव पातळी, अगदी साधं सामान्य माणसाला जे समजेल ते, त्यांनी एक असं मॉडेल तयार केलं, पेशी तयार केली. आणि त्याचं इफेक्ट कसा होतो, म्हणजे साहित्यावर कसा होतो, आपण का वाचतो त्याच्यावर कसा होतो, हे दाखवलं. त्याचं कॅनडियन पब्लिशरनी सुद्धा भाव सेल नावाने पुस्तक प्रकाशित केलं, तेही काही खपलं नाही. आणि म्हणजे कारण ते सगळं नवीनच आहे, म्हणजे काय कोणाला कधी खपेल कोणाला माहिती. पण आता व्हिडिओ आहे, तुमच्यापर्यंत पोचवायचं, तर मला निदान एवढं तरी समाधान की तुमच्यापर्यंत हे पोचलं. तर मजा बघा की इतकं मराठी आहे ते, इतकं भारतीय आहे की भावपेशी याचं रूपांतर इंग्रजीमध्ये करताना त्या इंग्रजी एडिटरला सुद्धा समानार्थी शब्द सापडला नाही. कारण भावामध्ये सगळे येतं, विचार, भावना सगळे येतं. सांग भाव तुझ्या मनाचे आपली गाणी आहे. पण त्यामुळे आम्ही भावसेल आणि भावाचं डेफिनेशन दिली. तर असं हे गमतीशीर पुस्तक माझ्या हातातून झालं बाबा, उत्स्फूर्तपणे झालं. नंतर हे पारितोषिकं वगैरे मिळाली, पण थांबलं. त्याच्यानंतर माझे मित्र आहेत, चांदवरती आधी होते, नंतर मराठी विभागात पुणे विद्यापीठात होते म्हणजे आता रिटायर झालेत, सतीश पिंपळगावकर. त्यांनी मराठी प्राध्यापकांचा जो अभ्यास वर्ग असतो, त्या एका 200 प्राध्यापकांसमोर मला 3 तास या विषयावर बोलायला दिलं. पण कदाचित काळाच्या खूप आधी आला असेल, काही वेगळं असेल, पण आता कदाचित मी देतो आहे, म्हणजे तुमच्यापर्यंत मांडतो आहे. तुमचं ऐकून, तुम्ही हे सगळं ऐकून तुम्ही कुतूहल जागृत झालं आणि 1-2 प्रती जर देशमुख कंपनीकडे मागितल्या, तर आमचा एक विनोद होता, म्हणजे रवी गोडबोले, मावशी आणि मी, की हे पुस्तक विकत घ्यायला जो येईल त्याला शाल आणि श्रीफळ द्यायचं. तर कदाचित काय नाही, म्हणजे या व्हिडिओनंतर अनेक शाली श्रीफळ आम्हाला सोय करावी लागेल. पण तो मजा जाऊ दे. पण एक चांगलं खूप एक खरं म्हणजे सामान्य माणसाला समजेल असं पुस्तक आहे, अशावर माझा दृढ विश्वास आहे. ते समीक्षकांना समजत नाही, कारण त्यांना बरंच काहीतरी अनलर्न करावं लागतं. पण बघा, आणि माझंच फक्त नाही, ह्या दृष्टीने मावशी नेहमी देशमुख कंपनीच्या पुस्तकात एस या नावाखाली, एस म्हणजे मावशीचं नाव सुलोचना, त्या नावाने एक प्रस्तावना आहे की प्रकाशक का छापतो आहे. तर त्यांनी हे लिहिलं आहे, त्या तुम्हाला वाचून दाखवतो आहे. त्याच्यातून पण तुम्हाला तेच समजेल की मावशीचा पण हाच विश्वास होता की सामान्य माणसाला हे पुस्तक फार आवडेल. मग ती लिहिते, एक नवा विश्वास, हे पुस्तक प्रकाशित करताना एक नवा विश्वास. सुरुवात झाली ती हेमिंग्वेच्या द ओल्ड मॅन अँड द सी. 50 वर्षापूर्वी जन्मलेला हा म्हातारा, पुस्तकाला 95 साली, 45 सालचा हेमिंग्वे, युरोपमध्ये जन्मलेला हा म्हातारा
पुण्यात राहणाऱ्या प्रकाशक राजे देशमुखांपर्यंत पोहोचला. आता देशमुख लौकिकानं अशिक्षित, पण त्यांच्यातल्या संवेदनाक्षम माणसाला, वाचकाला तो इतका भावला की मराठीतला तो कोळीदादा व्हावा असं त्यांना मनापासून वाटलं. ती गोष्ट 1955 म्हणजे 40 वर्षापूर्वी, म्हणजे 95 सालच्या पुस्तकात त्यांनी परवानगी मिळवली. पण नंतर अनेकांना गाठलं, वि स खांडेकर, आनंद खांडेकर, पण काहीतरी प्रख्यात आणि सिद्धहस्त होते, पण जमलं नाही. शेवटी पुलंनी मान्य केलं आणि अत्यंत कष्ट आणि प्रतिभा घेऊन त्यांनी ते अतिशय सुंदर अनुवाद एका कोळियानं आणला. तो देशमुख कंपनीने काढला. नंतर नारायण कुरुंकर एक अत्यंत मराठीचे प्राध्यापक, चिकित्सक, समीक्षक आणि मोठे विचारवंत, त्यांनासुद्धा या हेमिंग्वेच्या म्हातारांनी भारून टाकलं. आणि एका कोळ्याने प्रकाशित झाल्यानंतर त्यांनी एक वेगळेपण समजून घ्यायला हा प्रयत्न शब्दबद्ध केला 1965 आज 1995 साली डॉक्टर अरुण गद्रेंनाही म्हातारा हा आवडतोय. काय आहे की भावपेशी मॉडेल आहे, त्याचं मी कसं हे मॉडेल उपयोगी पडतं समजून घ्यायला ते मी आपल्या एका कोळ्यानं या पुस्तकाचा आधार घेऊन समजावून सांगितलं आहे या पुस्तकात शेवटी. म्हणून मावशी म्हणते की मला पण आवडलं, आणि आवडलं ना. आज तुम्हालाही सगळ्यांना एका कोळ्यानं गारुड गाले भारून टाके. पण हेमिंग्वेचा म्हातारा 50 वर्षापूर्वी होता तेवढाच आतासुद्धा टवटवीत आणि वाचकाला भारून टाकणारा आहे. अजून 50-100 वर्ष असाच राहील. आता राजा देशमुख, वि स खांडेकर, आनंद खांडेकर, पु ल देशपांडे, न र कुरुंकर, डॉक्टर अरुण गद्रे आणि असंख्य वाचक, या सगळ्यांना भारून टाकणारा हा म्हातारा कोणती जादू बरोबर घेऊन जन्माला आला. इतक्या विभिन्न क्षेत्रामधल्या, स्वभावाच्या, काळातल्या व्यक्तींना एकत्र आणणारा कोणता दुवा या हेमिंग्वेच्या म्हाताऱ्याकडे आहे, प्रश्न पडला होता. हा दुवा आहे संवेदनाक्षमतेच्या जाणीवेचा. आणि म्हणूनच ययाती सामान्य वाचकांना भारून टाकतं. स्वामीची परत परत पारायणं होतात, कारण ही पुस्तकं सामान्य माणसाच्या जाणीवेला जाऊन भेटतात. ही जाणीव पूर्वग्रह दूषित नसते, तिला ज्ञानाचा अभिमानसुद्धा नसतो. आता जी गोष्ट ययाती, स्वामी, तीच गदी माडगुळकरांच्या गीतांची. हे गीतं पटकन माणूस गुणगुणतो, कारण ती त्याच्या संवेदना क्षमतेला भिडतात, आपलंसं करून टाकतात. केशवसूत, कुसुमाग्रज कधी काळाच्या ओघात वाहून जात नाहीत. तर विद्वानाने गौरवलेले काही लेखक, कवी, नाटककार बघता बघता विस्मृतीच्या रूपानं काळाच्या पडद्याआड जातात. हे असं का, याची संगती काही लावता येत नव्हती. डॉक्टर अरुण गद्रे यांचं भावपेशी हातात आल्यावर ही संगती लावण्याचा नक्की प्रयत्न करता येईल याची जाणीव झाली. आणि या जाणीवेतूनच आम्ही ही भावपेशी प्रकाशित करत आहोत. अभिजात कलाकृती समजून घेण्यासाठी दुसऱ्या कुठल्याही माणसाची वा पुस्तकी ज्ञानाची जरुरी असते असं अजिबात नाही. मूलभूत जाणीव, संवेदना क्षमता, मूलभूत नैतिकता ज्याच्याजवळ असते त्याला स्वतःच्या जाणीवेतून विविध प्रकारच्या गोष्टी समजावून घेता येतात. त्याची संवेदना क्षमता निरक्षीर विवेकबुद्धीनं योग्य अयोग्य उचलतं आणि स्वतःचा विकाससुद्धा करतं. वेदांचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, हे 300 वर्षापूर्वी ठामपणे म्हणताना तुकाराम संस्कृत पंडितांना बाजूला चारतात. त्यांना त्यांची जरुरी वाटत नाही. हे आत्मबल, ही आत्मश्रद्धा तुकारामांना कुठून मिळाली? हे बळ त्यांच्या नैतिकतेत, जीवनाबद्दलच्या प्रेमात आणि करुणेत होतं. त्यांच्याबरोबर त्यांच्याजवळ असलेली संवेदना क्षमता आणि भावानुभव याच्यामध्ये होतं. त्यामुळे त्यांना पांडुरंगाकडे जायला
पंडितांची गरज नाही लागली. सर्वसाधारण माणूस कधी तुकाराम नाही होत. पण त्याच्याजवळ संवेदनाक्षमता, भावानुभव, प्रेम त्याच्या कुवतेप्रमाणे असतंच की. त्याच्या या शक्तीच्या आधारेच तो अभिजात वाङ्मयाशी तो एकरूप होऊ शकतो. त्याचा आस्वाद घेऊ शकतो. लेखकावर प्रेमसुद्धा करू शकतो. हे सगळं करताना त्याला त्याची भावपेशी उपयोगी पडते असा आमचा विश्वास आहे. ह्या विश्वासाच्या जाणीवेतून भावपेशी आम्ही वाचकांच्या हाती देत आहोत. डॉक्टर सुलोचनाबाई देशमुख. मित्रमैत्रिणींनो, मला खूप ओझं होतं की भावपेशी हे पुस्तक विस्मृतीच्या पदरात गेलेलं आहे. भारतातला मराठी भाषेतला ओरिजिनल सिद्धांत हा कुठेतरी बाजूला पडला आहे. तो तुमच्यापर्यंत पोचवायचं होतं की बाबा असं काहीतरी आहे. आणि मला खूप विश्वास आहे, मावशी म्हणते तसं, की मी नेमकं त्याच प्रक्रियेचं हे पुस्तक वर्णन करतं ज्या प्रक्रियेने आम्ही सामान्य माणसं पुस्तकं वाचतो, अभिजातता समजून घेतो. तेव्हा मित्रमैत्रिणींनो, घ्या हे पुस्तक आणि मला करा तुमचं मत सांगा. काय नेम आहे, आता या पुस्तकाचा दिवस आला असेल, बघूया. त्यासाठी हे तुम्ही व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. भावपेशी कुठे मिळेल तर देशमुख कंपनीमध्ये मिळेल, अमेझॉनमध्ये मिळतं. तेव्हा धन्यवाद मित्रांनो.